नमस्कार, कर्नाळा केबल नेटवर्कमध्ये आपलं स्वागत। मी शशिकांत कुंभार। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। खारघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये 90%हून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना करण्यात आलं लॅपटॉप वाटप। खोड्या विकास कार्यांचे भूमिपूजन करून पनवेलच्या जनतेची काँग्रेसकडून फसवणूक। आणि नवी मुंबईच्या खान्देश्वर स्टेशनच्या पार्किंग लॉटमध्ये झाला गोळीबार झाल्याने पसरली एकच खळबळ। आरोपी पोलिसांच्या अटकेत। पनवेल उरणमध्ये सर्वत्र अगदी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। या प्रसंगी आमदार विवेकानंद पाटील आणि बाळाराम पाटील यांनी घरगुती स्वरूपाच्या तसेच गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले। चला तर आपण बघूया या बाप्पाचे दर्शन। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानो। खारघर विभागातील जे विद्यार्थी 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेत, अशा विद्यार्थ्यांना खारघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप करण्यात आले। खारघर ग्रुप ग्रामपंचायत तर्फे खारघरमधील 90%पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले। हे लॅपटॉप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी सर्व पालकांनी शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात येणाऱ्या या विधायक कामाची प्रशंसा केली। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळेतून स्कॉलरशिपला जे विद्यार्थी आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना जर अशा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जर अशा मोठ्या मदतीची जर त्यांना मदत मिळाली तर त्या विद्यार्थ्यांचा विकास झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं खारघर ग्रामपंचायत ही नेहमीच या विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असते। त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मदत होईल। बाळाराम पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देखील दिल्या। खारघर ग्रामपंचायतीनं या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटपाचा हा सोहळा आयोजित केला, त्याबद्दल खारघरच्या सरपंच आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिक्षणामध्ये आधुनिकता आली पाहिजे। माहिती तंत्रज्ञानाचा, इलेक्ट्रॉनिक्सचा, कॉम्प्युटरचा वापर
आपल्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे अशा पद्धतीची भावना आज साऱ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी व्यक्त होत असताना शिक्षक दिनाचं भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिनाचं औचित्य साधून शिक्षक दिनाच्या दिवशी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या देशातल्या विद्यार्थिनी वर्गाशी संवाद साधला, शिक्षक वर्गाशी संवाद साधला आणि या साऱ्या वातावरणामध्ये खारघर ग्रामपंचायत या ठिकाणी आपल्या हद्दीतील गुणवंत विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर लॅपटॉपचं वाटप करत आहे. याच्यासारखा आणखी चांगला सोहळा कुठला असू शकत नाही, चांगला योग कुठला असू शकत नाही. ज्या अपेक्षा, ज्या कल्पना या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी कालच्या त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केल्या त्या प्रत्यक्षात उतरवणारी मला वाटतं भारतातली पहिली ग्रामपंचायत खारघर असेल. आणि त्या दृष्टीनं खारघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या समयी आम्ही मंडळींनी ज्या आश्वासनं, ज्या वचनं जनतेला दिलेली होती त्याची पूर्तता करण्याचा एक अतिशय सर्वांग सुंदर असा सोहळा आहे. या कार्यक्रमाला पनवेल विधानसभेचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम करावकर, खारघर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. जनतेची फसवणूक करून त्यांना वेठीस धरण्याची कामे सर्वच काँग्रेसची नेते मंडळी अगदी सराईतपणे करतात. शेका पक्षाने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर पूर्वीपासूनच करत आलेत. आता त्यांची हीच वृत्ती इतर काँग्रेसची मंडळीही साकारत आहेत. जनतेची दिशाभूल करणे आणि त्यांची फसवणूक करून स्वतःची पाठ स्वतःच थोपटण्याची वृत्ती कोणी काँग्रेसच्या नेते मंडळींकडूनच शिकावी. यापूर्वीच पनवेलचे काँग्रेसचे महान आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेका पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कार्यांचे श्रेय स्वतःच लाटून पनवेलकरांची फसवणूक केली आहे. आता त्यांच्या या अशा वागणुकीचे अनुकरण त्यांची चेले मंडळीही करण्यापासून कसे बरे चुकतील. आम्ही बोलतोय ते गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कार्यांविषयी. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार गव्हाण ग्रामपंचायती अंतर्गत कोपर गावात अंदाजे 30 लाख रुपयांच्या खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. पण खरं तर 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचे विकास कार्य जर करण्यात आली तर त्यांचे ई टेंडरिंग करण्यात येते. मात्र येथे कोणत्याही प्रकारची ई टेंडरिंग प्रक्रिया तर करण्यात आली नाहीच आणि ना कोणत्याही विकास कार्यांचा कार्यादेश सिडकोच्या वतीने काढण्यात आलाय. म्हणजेच नागरिकांना अंधारात ठेवून महेंद्र घरत यांनी हे सर्व षडयंत्र रचले आहे. कारण जर या उपरोक्त विकास कार्यांचे कोणतेही ई टेंडर काढलेच गेले नाही तर त्याला मंजुरी मिळण्याचा प्रश्नच कुठे उभा राहतो. याचाच अर्थ असा की महेंद्र घरत यांच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कार्यांचे भूमिपूजन म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक करण्याचाच प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाची दुसरी बाजू देखील आहे. जर ग्रामपंचायतीच्या वतीने अशा प्रकारची कोणतीही विकास कार्य करण्यात आली असतील तर ग्रामपंचायत सदस्यांना त्या संदर्भातील सर्व माहिती देण्यात येते. मात्र येथे शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांना अंधारात ठेवून भूमिपूजनाचे नाटक रचले गेले. याचा उघड अर्थ असा आहे की महेंद्र घरत आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने आपली छवी जनतेमध्ये पसरवण्यासाठी अशा प्रकारची खोटी विकास कार्य करण्याचे ढोंग करीत आहेत, जी विकास कार्य खरी तर पूर्णच होऊ शकणार नाहीत. तर मग अशा प्रकारे सामान्य जनतेची फसवणूक करून महेंद्र घरत अखेर काय सिद्ध करू इच्छित आहेत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा कर्नाळा केबल नेटवर्क. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यू ट्रस्ट। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है
For sales 8652789999. For service 02143 662 टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। स्वप्न साकार बाजू बंद माझ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नातवाला डौलदार पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्सचे अलंकार। 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स, गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम, पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल। गणेशोत्सव सगळीकडेच अगदी धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार विवेकानंद पाटील यांनी खोपटे येथील श्री शिवगौरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यासह VS पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले। गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे। आता आपला लाडका बाप्पा पुन्हा एकदा आपल्या गावी परतण्यास सज्ज झाला आहे। या निमित्ताने पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार विवेक पाटील यांनी खोपटे येथील श्री शिवगौरी मंदिर येथे भेट देऊन पूजा अर्चना केली। यावेळी आमदार विवेक पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। यासह आमदार विवेक पाटील यांनी VS पाटील यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले। यावेळी आमदार विवेक पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, उरण तालुका कार्याध्यक्ष नरेश म्हात्रे आदी मान्यवरांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले। नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकानजीकच असलेल्या पार्किंग लॉटमध्ये पोलिसांनी एका आरोपीवर गोळी झाडली, जेव्हा आरोपी पोलिसांवर गोळीबार करण्याच्या तयारीत होता। गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे।
नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा आरोपीने पोलिसांवर बंदूक ताणून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने गोळीबार करण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीच्या पायाच्या दिशेने गोळी झाडली, ज्यामुळे आरोपी भयभीत झाला आणि क्राईम ब्रँचला आरोपीला अटक करण्यात यश आलं. अटक केलेल्या आरोपींकडून 2 देशी, 1 विदेशी पिस्तूल आणि त्यासोबत काडतुसे देखील जप्त केले आहेत. अटक केलेल्या आरोपीचं नाव राजीव शुक्ला असून तो 6 महिन्यांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार या आरोपीला यापूर्वी देखील एका हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या अटकेत आलेल्या आरोपीची आता चौकशी करण्यात येणार आहे. तसेच हे पिस्तूल कुठून आणले आणि गेल्या 6 महिन्यात किती लोकांना त्यांनी पिस्तूल विकली याबद्दल देखील चौकशी केली जाणार आहे. या घटनास्थळावर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात केले होते. या संदर्भातील संपूर्ण माहिती पोलीस अधिकारी डीसीपी सुरेश मेंगळे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. सुरेंद्र कुमार राजमणि शुक्ला करके एक रिकॉर्ड का गुनहगार है, रिकॉर्ड पे है, जो 2012 साल में एक मर्डर मिस्ट्री हुआ था, 4 मर्डर, जिसमें इसने वेपन सप्लाई किया था और ये बड़ा नामचीन वेपन सप्लायर है, जिसमें वो अरेस्ट भी हुआ था उस ऑफेंस में. उसमें आर्म्स एक्ट्स भी लगाए हुए थे. वो गिरोह आज 7-8 महीने पहले वो जेल से रिहा हुआ चुका था और उसने फिर ये वेपन सप्लाई का धंधा शुरू किया था. तो क्राइम ब्रांच न्यू मुंबई को पता चला कि ये आ रहा है वेपन सप्लाई के लिए, तो कस्टमर के जरिए उसको कांटेक्ट किया गया. उसने वेपन देने का भरोसा दिलाया और वो आज उसने कस्टमर को बुलाया था, पनवेल में बुलाया. बाद में उसको बोला तुम खांदेश्वर रेलवे स्टेशन आओ. बाद में बोला कि खांदेश्वर के पीछे पार्किंग इलाके में आ जाओ. ऐसा करके उसको यहाँ तक लेके आया. तो उसके पीछे थोड़ा भेष बदल के हमारी क्राइम ब्रांच का टीम उसके पीछे थी. जैसे वो नजदीक आए कि ये सुनसान जगह आप लोग देख रहे हैं कि यहाँ अगर कस्टमर और सप्लायर दोनों के सिवा अगर कुछ 4-6 लोग आए तो डाउट आने वाली जगह है. तो जैसे हमारे लोग नजदीक आए उसे पता चला कि अपना पीछा हो रहा है, तो तुरंत उसने अपने जेब से एक पिस्टल निकाला और पुलिस की तरफ फायरिंग की पोजीशन ली. तो एपीआई शिंदे ने देखा कि अपनी तरफ वो फायर करने की कोशिश कर रहा है, तो तुरंत उन्होंने अपने खुद के वेपन से उसकी तरफ 2 राउंड फायर किए, जो जमीन पे पाव की तरफ फायर किए. वो देखते ही हमारे दूसरे 2 कर्मचारी है जिन्होंने थोड़ा बेश बदल के आए थे, उन्होंने उसको झपट लिया, पकड़ लिया और उसको हमने अभी कब्जे में लिया है. उसके झड़ती में उसके पास एक पिस्टल और 2 कट्टे देशी मिले हैं और 6 राउंड मिले. इसके ऊपर अभी हम आईपीसी 307 धारा और आर्म्स एक्ट की धारा से कार्रवाई करेंगे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते आणि आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवत गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांची भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती होती. पनवेल तालुका अंतर्गत देवत ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे भूमिपूजन बाळाराम पाटील यांच्या हस्ते आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार विवेक पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, पंचायत समिती सदस्य राजेश केणी, एमएमआरडीए संचालक एकनाथ भोपी, विभागीय पंचायत समिती सदस्य प्रल्हाद केणी, देवत गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा निधीच्या माध्यमातून आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवत ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे काम मंजूर करून घेतले. गेल्या निवडणुकीच्या दरम्यान देवत गावातील जनतेला जी काही आश्वासने मी दिली होती ती आश्वासने कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अंगणवाडी, पेवर ब्लॉक आणि रस्त्यांची कामे यापूर्वीच करण्यात आली आहेत. तब्बल 75 लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. येत्या 2 वर्षात देवत गावचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन बाळाराम पाटील यांनी ग्रामस्थांना यावेळी दिले. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून या ठिकाणी भूमी अंतर्गत गटार, तदनंतर पेवर ब्लॉकच्या अंतर्गत रस्ते, गावच्या रस्त्यासाठी काँक्रीट रस्त्याला तरतूद, विचुंबे देवत रस्त्यासाठी तरतूद, अंगणवाडीसाठी तरतूद आणि आज ज्या ग्रामपंचायत कार्यालयाचं आपण भूमिपूजन करतोय त्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी 10.5 लाख रुपयाची तरतूद, अशी तब्बल 75 लाख रुपयाची कामं यामधल्या काळात आपण देवतकरांना दिलेल्या शब्दानुसार मार्गी लावलेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं झपाट्यानं या देवतचा विकास साधण्याच्या दिशेनं आपण पावलं टाकतोय. ज्या पद्धतीचं योगदान, ज्या पद्धतीचं सहकार्य ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देवतवासियांनी शेतकरी कामगार पक्षाला या ठिकाणी केलं,
त्याची दखल घेत या ठिकाणी देवतचं कायापालट येत्या 2 वर्षाच्या काळामध्ये करायचा आपला नियोजित असा प्रयत्न असणार आहे आणि त्या दिशेनं आपण प्रयत्न करतोय, त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. यावेळी काशीनाथ पाटील यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आलेल्या विकास कार्यांवर देखील प्रकाश टाकला. गेल्या वर्षभरामध्ये आपण सोसायट्यांना पेवर ब्लॉक बसवणं, गावातला अंतर्गत रस्ता, पाईपलाईन आणि गावामध्ये विद्युतीकरण ही सर्वच्या सर्व कामं गेल्या 3 महिन्यापूर्वीच आपण पूर्ण केलेली आहेत. उरलेली कामंसुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर आपण मार्गी या ठिकाणी लावू. मी आपणा सर्वांना विनंती करीन की या ठिकाणी जे काम आपण आता हाती घेतलं आहे त्यासाठी हे काम करत असताना बाकी रस्त्याचं जास्तीत जास्त रुंदीकरण राहील, कारण हा विभाग आता झपाट्याने विकसित होते आणि हा विकसित होत असताना भविष्यात पुन्हा अडचणीत येऊ नये यासाठी पुन्हा एकदा ह्या प्लान तपासून पहा. पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा कर्नाळा केबल नेटवर्क. एक शाम रोटी शोटी के नाम. अगर आप करना चाहते हैं एंजॉय आपकी शाम, तो होटल रोटी शोटी है आपके डेस्टिनेशन का नाम. मुंबई गोवा हाईवे पर पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर शेडोन में रोटी शोटी. यहाँ आपको मिलेगा आपका फेवरेट आगरी और मालवानी सी फूड. खाने से पहले आप चुनिए आपका मनपसंद और फ्रेश सी फूड. अगर आप वेज खाना पसंद करते हैं तो आपके लिए है सभी महाराष्ट्रियन सब्जी का भंडार. स्पेशल लपेटा, फ्रेश और हाइजीनिक फूड, एक्सीलेंट सर्विस के साथ. और अगर आप अपनी शाम और भी रंगीन बनाना चाहते हैं तो आप एंजॉय कर सकते हैं हर तरह के ड्रिंक्स, वो भी एक गजल प्रोग्राम के साथ. होटल रोटी शोटी, जहां गजल की महफिल में मजा लीजिए खाने और ड्रिंक्स का. साथ ही आपके बच्चों के लिए एक बड़ा सा प्ले एरिया और एक खास पार्टी हॉल, जहां आप सेलिब्रेट कर सकते हैं आपके यादगार लम्हे. तो एक बार जरूर आइए एक शाम रोटी शोटी के नाम. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट्स. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. जर तुम्हाला कोणी सांगितले की गेल्या सलग 54 वर्षापासून एका गावात फक्त एकाच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते तर कदाचित काहींचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. चला तर आपण भेट देऊया या गावाला, ज्या गावामध्ये ही थोडीशी पण अगदी कौतुकास्पद अशी प्रथा आहे.
गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा. महाराष्ट्रात बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्रितरित्या येऊन हा उत्सव साजरा करावा, गणपती बाप्पाची पूजा अर्चना करावी, हा यामागील उद्देश होता. जेणेकरून यामुळे नागरिक एकत्रित होतील, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतील. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे लोकमान्य टिळकांचा हा उद्देश सार्थ देखील झाला. या सणामुळे एकात्मता निर्माण झाली आणि याच एकात्मतेचा फायदा आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये झाला. नवी मुंबईतील बेलापूर येथील अग्रोली गावामध्ये लगातार गेल्या 54 वर्षांपासून श्री गणेशाची स्थापना केली जाते. तसं तर संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. घरोघरी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र अग्रोली गावात संपूर्ण गावाचा एकच गणपती असतो. संपूर्ण गावाचा म्हणून एकाच गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येते. या गावातील नागरिक गणपती बाप्पाला श्रद्धासुमन अर्पण करतात. आमच्या प्रतिनिधींनी बाप्पाच्या दरबारात जाऊन गणेश भक्तांशी केलेली ही खास बातचीत. ये परंपरा पिछले 54 सालों से हमारे गांव में चली आ रही है. पहले के जमाने में लोगों के पास बहुत सारे पैसे बहुत सारे कम थे, फिर भी लोग कर्जा निकाल के ये सब गणेश जी का फेस्टिवल सेलिब्रेट करते थे. फिर हमारे गांव के भाऊ सकाराम पाटिल ने ये सोचा कि ये सब रुकना चाहिए, एक गांव में एक गणपति होना चाहिए, इसलिए सबको मिला के उन्होंने एक गणपति की स्थापना यहाँ पे की है. तो सर ये जानना चाहेंगे, अभी एक गांव और एक गणपति जब हो गया, सारे गांव के लोगों ने ये फैसला भी कर लिया कि गणपति एक ही होनी चाहिए, तो यहाँ पे किस किस तरह के कार्यक्रम होते हैं? जी हम लोग एकदम पारंपरिक तरीके से ये गणेश जी ये सेलिब्रेशन करते हैं. कोई ज्यादा मतलब डीजे नहीं, कोई जो पारंपरिक ये त्योहार है महाराष्ट्र के, वही हम लोग सेलिब्रेट करते हैं. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून उरण तालुक्यात केलेल्या विकास कामांची चर्चा करण्यासाठी विंधने गावामध्ये शुक्रवारी आमदार विवेकानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बघूया बातमी विस्ताराने. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी चालवलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी व आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून उरण तालुक्यात करण्यात आलेल्या विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विंधने गावात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की शेका पक्ष सत्तेत असो वा नसो, विकास कामांचा सदैव रतीब होतच असतो, परंतु त्याचा गाजावाजा किंवा जाहिरातबाजी करत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी आपण गाफील राहतो व आपल्याला पराभव पत्करावा लागतो. आमदार विवेक पाटील पुढे म्हणाले की सध्याचे जाहिरातीचे युग आहे, त्यामुळे आपण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवणे देखील तितकेच गरजेचे आहे, ज्यायोगे विरोधकांची बोलती बंद होईल. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत आपण अनेक विकास कामे केल्याचे स्पष्ट करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की कर्नाळा इको सेन्सिटिव्ह झोनचे क्षेत्र 10 किलोमीटरवरून 100 मीटरवर आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत, ज्यामुळे उरण तालुक्याचा औद्योगिक विकास होऊ शकला. या आणि अशा 45 ठळक कामांचे पत्रक शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे. हे विरोधकांना दाखवा आणि समाज बदलण्याची ताकद शेतकरी कामगार पक्षातच आहे हे विरोधकांना ठणकावून सांगा, असे आवाहन आमदार विवेक पाटील यांनी केले. विंधण्याची ग्रामपंचायत आपली आली की आपण भरपूर कामं करतो, एवढी कामं करतो की लोकांना वाटतं आता ह्याची काही गरज राहिली नाही आपल्याला, आणि मग आपला पराभव. मागच्या वेळेस पण आपण असंच झालं, आपण ग्रामपंचायत निवडून आली, भरपूर कामं केली आपली ग्रामपंचायत. विरोधकांच्या ताब्यात ग्रामपंचायत गेली की लोकांना अनुभव येतो का नाही, जरा याच्यापेक्षा शेका पक्ष चांगला की पुन्हा आपली ग्रामपंचायत आली, चांगली कामं करतो, पुन्हा त्यांच्या ताब्यात जाते. म्हणजे हा चालूच असतोय काय. म्हणजे मी जो बघितला ह्या 4 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपण काय केलं काय नाही केलं हे लोकांसमोर आहे. 20 वर्ष आपण आमदार आहोत, ह्या विभागाचा कधी कोणतं वाईट निश्चित नाही केलं, आणि विधानसभेत जाऊन झोपलो तर निश्चितच नाही. पण या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपण केलेलं काम जे आहे, आता बोलणाऱ्यांचे दिवस आलेले आहेत, जाहिरातीचे दिवस आलेले आहेत. तुम्ही काम किती करा, पण तुम्ही जाहिरात कसं करता, प्रेझेंटेशन कसं करता, याला महत्व आहे. म्हणून आपण साधारणपणे उरण विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जी ठळक काम, जी वैशिष्ट्यपूर्ण काम आहे, अशी एक 45 वैशिष्ट्य कामांचा आपण एक चांगल्या प्रकारचं पत्रक आपण तयार करून कार्यकर्त्यांपुढे देणार. कर्नाळा अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन, हा झोन तुमच्या गावाचा तुमच्या मोठाकडून गेला होता 10 किलोमीटर, मला माहिती असेल. तो जर 10 किलोमीटर तुमचा गेला असता ना, आज जे गोडाऊन बडाऊन होतात ना, या सगळ्या उड्या चालल्यात आपल्या सगळ्या बंद झाल्यात का,
पण तो माथेरान इकोसिस्टम झोन विधानसभेच्या प्रश्नाच्या माध्यमातून आणि एक वैयक्तिक सिनियर आमदार अभ्यासू आमदार म्हणून महाराष्ट्राच्या वन खात्याच्या माध्यमातून दिल्लीच्या वन खात्यामातून 10 किलोमीटरचं अंतर आपण 100 मीटरवर गेलो. ते जर 100 मीटरवर गेलं नसतं ना तर या विभागात जी आपली सगळी डेव्हलपमेंट आहे ती सगळी थांबली असते. या घराला एक पडवी काढायची असते, असे पत्रे बाजूला लावायचे असते तरी परवानगी मिळाली नसती. यावेळी विंधने ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश जोशी यांनी आमदार विवेक पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कार्यांचा पाढा उपस्थितांसमोर वाचला. आपले कार्यक्रमात आमदार विवेकानंद पाटील साहेब हे 4 वेळा निवडून आले आणि विरोधकांना हेच सहन होत नाही. काँग्रेसला की त्यांची सत्ता असताना सर्व काही केंद्रात सत्ता त्यांची होती, राज्यात त्यांची सत्ता होती आणि हे सगळं असताना सुद्धा कधी त्यांना आमदार निवडून आणता आला नाही किंवा आमदार साहेबांचा पराभव करता आला नाही. आणि म्हणूनच जे काही खोटे नाटे प्रचार करून काय केलं साहेबांनी काय केलं वगैरे हे जे प्रचार केला जातो, आता आपण मी तर माझ्या मुलाखतीत सांगितलेलं आहे आणि आपल्या ग्रामस्थांनाही माहिती आहे की साहेबांनी आपल्या गेल्या वेळच्या 5 वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ कोटीच्या वरती कामं नुसती विंधने ग्रामपंचायतीमध्ये केलेली आहेत. आपण बोरखाचा 15 लाखाचा रस्ता केला, 22 लाखाचा धाकटी रस्ता डांबरीकरण केलं, 15 लाखाचा विंधने पोई रस्ता केला, 8 लाखाच्या 2 अंगणवाड्या बांधल्या, 20 लाखाची विंधने शाळा बांधली, 10 लाखाची बोरखाची शाळा बांधली. नंतर खालचा पाडा कोळीवाड्याला 10 लाख दिले, बोरखाला 10 लाख दिले, धाकटी विंधनाला कितीतरी पैसे दिलेले आहेत. विकास कामं ही करण्यासाठी पैसे दिलेले आहेत. आणि आपल्या विरोधकांना एकच म्हणणं आहे की तुमच्या आमदारांनी काय केलं तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा रे, तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही बांधकाम खात्यामध्ये जा, PWL जा आणि इथे बघा साहेबांनी किती कामं केली, किती विकास कामं केलं आहे ते बघा आणि नंतर मग तुम्ही तोंड उघडा. कारण ह्या लोकांना कसलाच विकास काम न करता फक्त पोस्टरबाजी आणि खोटा प्रचार करणं एवढंच माहिती आहे. या बैठकीला माजी सरपंच सुरेश डाकी, सुनील भोईर, वामन पाटील इत्यादींसह विंधने ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. खारघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये 90% अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना करण्यात आलं लॅपटॉप वाटप. खोड्या विकास कार्यांचे भूमिपूजन करून पनवेलच्या जनतेची काँग्रेसकडून फसवणूक. आणि नवी मुंबईच्या खांदेश्वर स्टेशनच्या पार्किंग लॉटमध्ये झाला गोळीबार झाल्याने पसरली एकच खळबळ. आरोपी पोलिसांच्या अटकेत. याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.